जवळपास 1 वर्षानंतर मी त्या ठिकाणी चालले होते, जिथं माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तर आम्ही निघालो होतो शिरूरला जायला. जाताना एवढी हवा लागत होती, की डोळ्यांमधून पाणी येत होतं, म्हणून वरच्या पप्पाचा गॉगल लावला होता. एका ठिकाणी ना नाश्त्यासाठी थांबलो. हॉटेलच्या बाहेर गाड्यांची गर्दी पाहून आणि हॉटेलमध्ये वेटिंग पाहून ना असं वाटलं खूपच छान टेस्ट असेल ह्या मिसळची, म्हणून खायला घेतली. तर आम्हाला अजिबात टेस्ट आवडली नाही. वरचे पप्पा म्हणले, "यापेक्षा तू छान बनवते घरी." पण काय नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर निघालो आम्ही शिरूरला यायला. तर कॉलेजला असताना पण माझे काही मित्र-मैत्रिणी मला चिडवायचे आणि लग्नानंतर ना वरचे पप्पा मला चिडवायचे. कारण मी शिरूर नव्हते म्हणत, शिरोळ म्हणत होते त्यामुळं. तर हे आहे माझं कॉलेज. आज सुट्टीचा दिवस होता त्यामुळे कॉलेज बंद होतं आणि ह्याच कॉलेजमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. आणि 1 वर्षानंतर इथे यायचं कारण एकच होतं, ते म्हणजे वरच्या पप्पाचे मामा इथे राहतात आणि मामाची आजी आजारी होत्या. त्या हॉस्पिटलमध्ये होत्या आणि त्यांनाच भेटायला आलो होतो. तर आणि हा जो रस्ता दिसतोय ना, तो आमचा रोजचा कॉलेजला जायचा यायचा होता आणि इथे ह्या रस्त्यावरती आल्यावरती त्या मैत्रिणींची पण आठवण झाली, ज्या माझ्या सोबत असायच्या. आणि हा तो कॅफे कॉलेज कट्टा जिथं आम्ही नाश्त्यासाठी यायचो सगळेजणी. तर जुन्या आठवणी मस्त अशा ताज्या झाल्या होत्या आज. येता-येता त्यांच्या फ्रेंडच्या घरी पण थांबलो जरा वेळ आणि मग आम्ही पुण्याला आलो. चला भेटूया उद्या.